अन्न ब्रह्म अहम ब्रह्म हे श्राद्धीचे गुह्य वर्म ऐसे असोनिया जान नैवेद्य मदर्पण न करीती। कशावर बोलालो आज तुम्हाला? श्राद्धावर बोलालो आहे देवाच। अन्न भी ब्रह्म आहे, अहम ब्रह्म आहे। पोटात अन्न गेल्यानंतर पचन करणारा अहम वैश्वानरो भूत्वा। अर्जुना, मीच तुमच्या जठराग्नीमध्ये जठराग्नी म्हणून मीच आहे। पचाम्यन्नम चतुर्विधम, 4 प्रकारचं अन्न पचन करण्याचं काम मीच करतो। अग्नी कोण आहे? तोच आहे। अन्न कोण आहे? अन्नम ब्रह्म विजानेति। अन्न ब्रह्म अहम ब्रह्म। खाणारा ब्रह्म, अन्न ब्रह्म, पचवणारा ब्रह्म, हे सगळंच ब्रह्म आहे। नैवेद्य काय असते? अन्न असते की नाही? नैवेद्य काय असते? अन्नच आहे ना। पोळी असेल, चपाती असेल, पुरी असेल, रोटी असेल, भाजी भाकर असेल, हे अन्नच आहे ना। वरण भात असेल, अन्न ब्रह्म आहे। परंतु या समाजामध्ये एक अशी भ्रांती पसरलेली आहे की पितराचं निवेद्य देवाला दाखवायचं नाही। कोणाला दाखवायचं नाही? काय दाखवायचं नाही? निवेद्य कोण आहे? देवच। देवच देवाला दाखवायचा नाही, मग कोणाला दाखवायचं? जर अन्न ब्रह्म आहे तर ब्रह्माला नैवेद्य दाखवू नये तर कोणाला दाखवत? असं हे भ्रांती जीवनामध्ये पसरलेली आहे। अन्नच ब्रह्म आहे ना। श्राद्धीचे मुख्य संकल्प जाण। श्राद्ध करण्यामागे मुख्य संकल्प काय आहे? कृपया समजून घ्या। आता सरत आले श्राद्ध, आधीच का सांगाय नाही तर तुम्ही कसं बी ते माननाव म्हणून आखरीला सांगाल। श्राद्ध करण्यामागे मुख्य संकल्प काय आहे? श्राद्धीचे मुख्य संकल्प जाण। पितर स्वरूपी जनार्दन। कोण आहे पितृ? म्हणजे कोण आहे? जनार्दन म्हणजे परमात्मा आहे। पित्राला जीव घालायचं तर त्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये परमात्मा आहे। मुख्य संकल्प आहे देवाला आपण द्यायला आपण देवाचा आहे, देवाला द्यायला। परंतु गंमत अशी आहे याच्यामध्ये, आजकाल जे पितृ जे चालू आहेत, श्राद्ध जे चालू आहेत, माझ्या पाहण्यामध्ये माझा स्वतःचा अभिप्राय असा आहे याच्यामुळे पितृ चालू आहेत आता श्राद्ध। आत्ता संकल्प काय आहे पित्राच्या मागे? माझा बाप आहे, याच्यामध्ये परमात्मा आहे, या हेतूनं अजिबात पितृ नाहीत आता। आत्ता हेतू असा आहे की त्याच्या घरी आपण जेवायला गेला होता तर आता आपणाला बोलवणं भाग आहे ना। ह्याच्यामध्ये पितराचा संबंध ना परमात्माचा संबंध। संबंध आहे कशाचा? शर्मिंदगीचा। कशाचा संबंध? आपण त्याच्या घरी 3 बार जेवायला गेला वर्षातून, आपण 1 बार तरी बोलवावं। आता श्राद्धाचा हेतू काय राहिला की आपण त्याच्या कर्जामध्ये राहू नये। बापाचे राहिलं तर राहिलं चालते, पण या तर जेवायला जाऊ नका आणि गेलं तर तुम्ही त्या हेतूनं वाढू नका।
आहे ना. तरी आता सुधारलेत बरेच लोक. पहिल्यासारखं आता अंगापरीस बोंगा करणं गेलेत. आता अजून काही सुधारले नाहीत, बेजार होण्यावरच आहेत. हां, करायलेत अंगापरीस बोंगा. होईना ना जायना, पण उगच बेजार व्हायचं. मोठेपणा काय म्हणतील. आणि बघायचं शेजारच्या घरी 50 लोक बोलिले होते, तर आता आपल्याला उद्या किती बोलावं लागेल. ही हेतू आहे का? ही श्रद्धा आहे की स्पर्धा? कॉम्पिटिशन. इंग्लिश येते बरोबर आलं ना, मग बरोबर आहे. कॉम्पिटिशन. श्रद्धा नाही आता स्पर्धा झाली. पितृ तुम्हाला प्रसन्न श्रद्धेनं होतात की स्पर्धेनं होतात? पित्राला प्रसन्न करायचं आहे तर स्पर्धा नाही, श्रद्धा पाहिजे. स्पर्धा आहे संसार आहे, परमार्थ नाही. तर असा हा पित्राच्या मागचा हेतू आहे. एक दुसरी गोष्ट सांगतो, खूप मजेदार. श्राद्धाच्या दिवशी असं संतांनी सांगितलेलं आहे, शास्त्रात वाचनात आलंय कुठंतरी, माझ्या लक्षात नाही, की श्राद्धाच्या दिवशी मोठे माणसं, मोठे मित्र जेवायला बोलवू नये. लीडर, पाटलं, अजून श्रीमंत लोक असे बोलू नये. का बोलू नये? सगळ्याच्या मनात प्रश्न पडला की का बोलू नये? आम्ही खाऊ घालणार महाराज, तुला काय करायचं? अरे तुमचंच आहे बाबा, पण सांगू तर द्या मला, ऐका तरी. मी काय सांगतो जरा बघा तरी. शास्त्र असं सांगते की आपण मोठे माणसं बोलिल्यानंतर ज्याला आपण पित्र म्हणून, गोता म्हणून, ज्याचे पाय धुवायचे आहेत, ज्याची पूजा करायची आहे, ते एक गरीब माणूस असतो. गोता आपला, त्याला बोलून घेतो आपण. त्याच्यामध्ये जनार्दन पाहायचं आहे, त्याच्यामध्ये बापाला पाहायचं आहे आपल्या. हे भाव मोठ्या माणसाला बोलिल्यानंतर ते भाव आपला राहत नाही. कारण त्या मोठ्याच्याच मागं लागते त्याची व्यवस्था करायला. बहुत बड़े घर का है ये, इसको कम नहीं पड़ने देना, खुर्ची अलग रखना है, टॉवल रखना है, खाने को क्या देना है, पीने को क्या देना है, काहीच कमी पडू देऊ नये. ह्या व्यवस्थेमध्ये लागून जाते. पित्राकडे कोण ध्यान देते? हे विचार येते आपलं. ध्यान आकर्षित कोण केलं याचं? कोणीकडे लावायचं होतं ध्यान? पित्रामध्ये लावायचं होतं, आपल्या गोत्यामध्ये लावायचं होतं. पण हे गोता खाली इकडे गेलं, ध्यान आकर्षित होऊन गेलं. ध्यान दुसरीकडे विक्षिप्त होऊन गेलं, विक्षिप्त झालं. ध्यान दुसरीकडे फिरलं, बदललं ध्यान. श्राद्ध तिथी पावन नाही, तुमचा बाप त्या दिवशी उपाशी राहिला, जेवला नाही. ज्या दिवशी त्या पित्रामध्ये श्रद्धा ठेवून त्याला तृप्त कराल, त्या दिवशी तुमच्या बापाची तृप्ती होती. अन्यथा श्रीमंत माणूस जेव घातल्यामुळे होत नाही. मग त्याला बोलवा, त्याच्यासाठी पुन्हा याला थंडच जमणार, याला गरमच पाहिजे, याला तूपच नाही, याला हेच नाही, अशा अनेक भानगडी येतात ना. आणि ते काय म्हणेल, आपल्या घरी आलेलं आहे, ते चांगलं चांगलं खातं आहे, आपल्या इथं कसं असं, अशी भावना होती. तर हे श्रद्धा स्थलांतरित होती. आपली भावना, आपली आस्था, आपलं ध्यान स्थलांतर करते, अन्यत्र निघून जाते, दुसरीकडे आकर्षित होते. तेव्हा ते श्रद्धा पित्रापर्यंत जात नाही. लक्षात आलं काय? तुमचंच तुम्ही खर्चा, पण सांगालो, विधी सांगालो, मी काही तुम्हाला देणार नाही, मागलं तर बी देत नाही, आणि जेवायला बी येत नाही तुमच्या इथं, पण सांगालो तुम्हाला. तर हे श्राद्ध तिथी आहे. श्राद्धीचे मुख्य संकल्प जाण पितर स्वरूपी जनार्दन.
ऐसे असोनिया जान नैवेद्य मदर्पण न करीती आणि श्राद्ध संकल्प अविरुद्ध. आता आपण जे करतो ते श्राद्ध संकल्प विरुद्ध आहे. त्याला अविरुद्ध करायचं असेल तर असं पितरावरच श्रद्धा ठेवा, कमी करा, श्रद्धापूर्वक करा, आपल्या क्षमतेनुसार कॅपॅसिटी असेल तेवढंच करा. काय संबंध नाही, तुमचा बाप काहीच म्हणत नाही. तुमचा बाप एकच वाट बघायला आहे की तुम्ही मोठे पित्र वाढाव, माणसं लई वाढाव, याची आशा नाही तुमच्या बापाला. तुमच्या बापाची आशा एवढीच आहे की आहे ते जमीन विकू नका, दारू पिऊ नका, एवढंच वाट बघायला, बाकी काहीच नाही, आशा नाही त्याला. 1000 माणसं जेव घातलं तरी बाप नाराज आहे, प्रसन्न नाही बाप. हे सगळं जे काय आहे ते मोठेपणाचं एक वातावरण तयार झालेलं आहे, अन्यथा काहीही नाही. श्राद्ध नाही, पितृ नाही, काहीच नाही, काहीच संबंध नाही. देव नाही ना धर्म नाही. प्रत्येक सणामागे आपला मोठेपणा उभा राहते, एक अहंकार उभा राहते, एक अहम कर्तृत्व. परमात्माची सत्ता आहे हे विसरून गेल्यामुळे ह्या अशा अपराधाला आपण बळी पडतो. हे जेवढे अपराध व्हायलेत याच्या मागे परमात्मा सत्तेचा विस्मरण आहे. मी करणार आहे, मला मोठेपणा हवा आहे. 100 माणसं बोलिलं तर आपली वाहवा होईल, आपणाला बरं म्हणतील. अरे हे 100 माणसं तर बाप गेल्यानंतर जेवायलाच बोलवाले असं बी नाही. जेव्हा बापाची पंचायत घातली तेव्हा बी 100 माणसं बोललेलीच होते ना, कमी नाही बोलवा. आणि आज पित्र वाढायला जेवायला बी 100 बोलवाले, आणि जे पंचायतीला आलते की नाही तेच जेवायला, दुसरे आहे ना. याला काय करायचं विचारायला, खाऊन पिऊन जातात नाही कोण. असं हे प्रश्न चिन्ह आपल्या समोर आहे, याचं उत्तर तुम्हीच आहात. श्रीमद भागवत पुराण वाटते 7व्या अध्यायामध्ये असेल बहुतेक, मी जर विसरलो नसेल तर 7व्या अध्यायामध्ये असेल ते. असे काही 5-7 ओव्या नाथ भागवतामध्ये आहेत श्राद्धाच्या. म्हणून जे जे कर्म करतात ते सगळे परमात्माला अर्पण म्हणून केल्याशिवाय ते कर्म सिद्ध होत नाहीत, समर्पित होत नाहीत, असं त्या ओव्यामध्ये लिहिलेलं आहे. माते नेणता जे जे कर्म, जे जे श्राद्ध, माते नेणता जे जे श्राद्ध ते त्याची कल्पना विरुद्ध. एक एक ओवी आठवली मला, कुठवर पाठ करून काय काय पाठ करू येते तेवढं सांगतो. माते नेणता जे जे कर्म श्राद्ध ते त्याची कल्पना विरुद्ध. श्राद्ध संकल्प अविरुद्ध मदर्पणे वेद गर्जती. वेदानं सांगितलं की मला अर्पण केल्याशिवाय, मला नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्ध अविरुद्ध होत नाहीत, विरुद्ध होतात. वेदवाक्य. आणि ह्या माता भगिनी हे जे हिंदू समाजामध्ये इतकी नेमावळी आहे की हा हा हा, बाया तर असं सांगतात की प्रत्येक गोष्ट असं करू नये, तसं करू नये, पाप करू नये, लबाड बोलू नये, अन्याय करू नये, हे कोणतीच बाई सांगणार. पण असंच करू नये, हेच करू नये, ते धारच वतू नये, सोमवारीच वतू नये, मंगळवारीच वतू नये, हे लई माहीत. देवाला निवेदच दाखवू नये, तिकडं तोंडच करू नये, फलानच करू नये, ते मवाचेच पानं पाहिजे, हे नियमात पक्के आहेत. वेदानं सांगितलेलं एकही माहीत नाही आपल्याला, ह्याच्यात पक्के आहेत.
हे झाड रावणे, ते पान रावणे, घरात इकडं खिडकी रावणे, तिकडं तोंड रावणे, हे सगळं माहीत. आपलं तोंड गुणानं राहावं हे कोणालाच माहीत नाही. एका बाईला कळत नाही. काय वास्तू, काय वस्तू, काय सण, काय हिंदुत्व. जर पाहिलं तर आता तर 70 ते 80% गैरादीपणा हिंदू समाजामध्येच आहे. कसलापणा? गैरादीपणा. काहीच खरं नाही. काय बेजाऱ्या, काय बेजाऱ्या, खूप बेजाऱ्या. शास्त्रामध्ये एक विधान आलेलं आहे. महालक्ष्मी, गणपती आदी अनेक सण येतात. श्राद्ध, आठवत नाही, कोण्या तरी ग्रंथात वाचलेली गोष्ट आहे श्राद्धाची. श्राद्धासाठी गाईच्या दुधाची खीर पाहिजे असं एक त्याच्यामध्ये सांगता श्राद्ध करताना त्या घरी जे गृहस्थ होतात त्याला राग आला तर ते पितृ उपाशी राहिले. ते कुठलंही यज्ञ असेल, श्राद्ध असेल, ते काम महालक्ष्मी असते. आता लक्ष्मी आहेत, त्या लक्ष्म्या बसून उतरून त्या खोक्यात, त्या संदकात बांधून ठेवू, कोर रागात येऊ नये. आता असं जमते तुम्हाला? कशा ना कशासाठी राग येतेच. डेकोरेशनसाठी तरी भांडण होते, काय अन्य नेण्यासाठी तर होतेच, कशासाठी तरी होतेच. ते लक्ष्मी पूजन सिद्ध होतच नाही. श्राद्धामध्ये आवतन देण्यामध्ये तर गडबड होती, राग येतेच. कोण जावं सांगायला? काही लोकांना 100 माणसं जेव घालायची हौस आहे, पण जाऊन सांगायला नम्रता लागते ना. मग घरातलं कोण जावं? साध्या भोळ्याला, मोठ्याला पाठवून देतात, जा आवतन सांग. अभिमानी घरातच राहतात. आता हे लोक म्हणत असतील की आमचंच सांगायला सगळं, आणि कोणाचं सांगू आता, आपलं नाही तर कोणाचं. अशा पद्धतीनं हे सारे कार्यक्रम आपले फेल आहेत. एकही कार्यक्रमामध्ये आपल्यात चव नाही, सत्य नाही, वास्तविकता नाही. एकाही कार्यक्रमामध्ये असले कार्यक्रम आपण करून आत्तापर्यंत सुखाच्या अपेक्षेने जन्म गेला, परंतु एक क्षणही सुख मिळालं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. कशामुळे? सारी विपरीत दिशा आहे आपली, पूर्ण विपरीत दिशा आहे. आपण परधर्माचा स्वीकार करतो. आम्ही स्वधर्मामध्ये नाही, परधर्मामध्ये आहोत. आता हे कसं? महाराज आम्ही तर हिंदू आहोत, हिंदूमध्येच आहोत. नाही, सांगतो थांबा. हिंदू मुस्लिमच तुम्हाला माहीत आहे, दुसरं माहीत नाही. अजून एक परधर्म सांगतो तुम्हाला. शांती हे आपला स्वधर्म आहे. काय आहे? स्वधर्म आहे. देव आपला आहे आणि देवाला आपलं म्हणणं स्वधर्म आहे. संसार पराया आहे, दुसरा आहे, त्याला आपलं म्हणणं परधर्म आहे. बसते त्यानं याल का? नाही. कसं सांगू? ठीक आहे. शांती आपणाला आपल्यामध्ये पडून आहे. आपली संपत्ती, आपलं वैभव आहे, स्वाभाविक आहे शांती. आणि राग येते ना, क्रोध येते ना, हे आपला नाही, आगंतुक बाहेरून आलेलं आहे, आक्रमण केलेलं, आक्रमक आहे. राग, शांती घरची आहे आणि क्रोध बाहेरचं आहे. आपलं कोणतं आहे? घरचं की बाहेरचं? आपल्याशी संबंधित राहणं स्वधर्म आहे. शांतीमध्ये जीवन जगणं स्वधर्मात राहणं आहे आणि क्रोधात राहणं
परधर्माचा स्वीकार करणं आहे. याच्यावरून सांगा, आपण परधर्मात जास्त राहत आहोत की स्वधर्मात? सांगा ना. नाही सांगत तर नाही, जाऊ द्या. निरपेक्ष आपला स्वधर्म आहे. आपला म्हणजे स्वयं परमात्मा स्वरूप आहोत आपण. परमात्म्याला, आत्म्याला कशाची अपेक्षा राहते काय? का राहत नाही? तर परमात्मा पूर्ण तत्व असल्यामुळे अपेक्षा राहत नाही. अपेक्षा कोणाला राहते? ज्याच्यामध्ये कमी आहे त्याला अपेक्षा राहते. पाण्याची अपेक्षा समुद्राला राहते काय? का राहत नाही? कमी नाही. ज्याला ज्याला अपेक्षा आहे ते कमी आहे म्हणून त्याला त्याची अपेक्षा आहे. मानाची अपेक्षा आहे तर मोठा माणूस आहे म्हणून का बारका आहे म्हणून? तुम्हाला जरा मस्त सांगतो आता गंमत. तुम्ही हे सगळं उलटं आहे तुमच्या डोक्यामध्ये. जे मान मागते त्याला तुम्ही काय म्हणता? मोठा माणूस आहे, मान द्यावं लागते. ज्याला मानाची अपेक्षा आहे, ज्याला अपेक्षा आहे ते श्रीमंत आहे की गरीब आहे? सांगा एक बार. गरीब आहे. मग मानाची अपेक्षा आहे, समजा धनाची अपेक्षा आहे, हुंड्याची अपेक्षा आहे, दक्षिण्याची अपेक्षा आहे, तर ते छोटे की मोठे? मन वाटणं गेलं तुम्हाला, समजना गेले की मन ना गेलं ते मला कळावं आहे की नाही? तर हे सगळं छोटंच आहे. असं परमात्म तत्व असं आहे की निरपेक्ष आहे. त्याला कशाची अपेक्षा नाही आहे की नाही? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते असा परमात्मा आहे. त्याला कशाची अपेक्षा आहे? जे भरपूर आहे त्याला अपेक्षा राहत नाही. मग ते निरपेक्ष हे परमात्माशी संबंधित असलेला गुण आहे, दैवी संपत्ती आहे. आणि आपण नेहमी अपेक्षेमध्ये जगतो, हे प्रकृतीचा धर्म आहे. आपला धर्म काय? निरपेक्ष. आणि आपण अपेक्षेत जगतो. तर आपण स्वधर्मात आहो की परधर्मात? असं आता एक एक करून तुम्ही विचार करा. प्रत्येक गोष्ट जी आहे आपण कसं जगालो? परधर्मामध्ये आहोत. परधर्म आहे शांती आपली आहे, क्रोध दुसरा आहे, परधर्म आहे. इथं हिंदू मुसलमान जातीपातीचा संबंध नाही, इथं गुणाचा संबंध आहे. आपला धर्म काय? तर निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू गडगडा. आपला आहे धर्म, निज धर्म आहे. निज धर्म म्हणजे स्वतःचा धर्म आहे, नाम घेणं. कसं? तर परमात्माचं नाव घ्यायचं आहे. परमात्माचं नाव घ्यायचं आहे. त्याला लागते काय? लागते जीभ. जीभ म्हणजे प्रकृती आहे ना. पण जीभ देवाचं नाव घेत असताना कोणाच्या सत्तेनं घेते? स्वतःची सत्ता आहे, स्वतःची शक्ती आहे का? असा कापून बाजूला ठेवली तर विठ्ठल विठ्ठल म्हणते का जीभ आपले? मग विठ्ठल विठ्ठल म्हणाली तर विठ्ठलाच्याच आश्रय घेऊन, विठ्ठलाचाच सत्ता घेऊन ते विठ्ठल. देवाचं नाव, देवाची सत्ता घेऊन जीभ म्हणाले. म्हणून एका ठिकाणी सांगितलंय, गातो वासुदेव वासुदेवा. देवाचं भजन कोण करायला? आता देवच. तुम्ही मध्ये कशाला टपकता की मी भजनी आहो, मी भजन करायलो? फुकटमध्ये मी काय? देवाचं भजन देव करायला. गाय वासुदेव वासुदेवा, भिन्न नाही आणि का नावा. दान जाणून या करी हवा, न ठेवी उरी काही ठेवा गा. देवाचं भजन देवच करून घ्यायलंय. बघा, देवाचं भजन देवच करून घ्यायलंय. आपण जीभ हे एक प्रकृतीचं माध्यम आहे, प्रकृतीचा आधार घेऊन ते करायला. देवाचं भजन देव करायला. मग आपल्याला कर्तृत्वाचा काय संबंध आहे का? मी केलं म्हणायचं? सत्ता त्याची जीभ प्रकृतीची, त्यानं त्या जिबीला आपली चेतना देऊन विठ्ठल विठ्ठल म्हणून घ्यायला आहे की नाही?
गंगेला संकल्प सोडायला गेले गंगेमध्ये, तर पाणी घ्यावं लागते संकल्प सोडायला. तर कुठलं पाणी घेता? कोणाला संकल्प देता? पाणी कोणाचं? घ्या. आता तुमचं काय आहे ना मुश्किल. सर बापाचं बापाला संकल्प सोडा लाव, पितृ म्हणून वाढा लावून, तुमचं काय? तुमच्या बापाचं काय? तुमच्याच बापाचं आहे, तुमच्या बापाचं काय? आता बाप कोण थोडं 1 मिनिटामध्ये सांगून देतो तुम्हाला. बाप कोण? एकच बाप आहे की आपल्याला? अरे हे तर विचित्रच गोष्ट आहे. सांगतो. आपला बाप, आपल्या बापाचा बाप, आपल्या बापाच्या बापाचा, बापाच्या बापाच्या बापाचा, बापाच्या बापाचा, असं जर लास्ट गेलं तर तुम्ही कुठं जाता? शेवट कुठं जाणार? परमात्मा. मग सगळ्याच्या बापाचा बाप कोण? सकळ पितराचाही मी पिता. बघा बरं, त्याचंच त्याला अर्पण करून आपण अभिमान काय करावं? श्राद्धीचं मुख्य संकल्प आहे की परमात्माचा आहे, परमात्माला अर्पण करालो. श्रद्धेनं श्राद्ध करा, मोठेपणा करू नका, वेगळ्या पद्धतीनं जाऊ नका. आणि हे सांगत होतो की आम्ही जे जे काही करालो, लक्ष्मी असेल, गणपती असेल, जे बी असेल, सणवार जे बी करतात ना आपण, हे करीत असताना वास्तव संबंध सोडून आपण आपलं संबंध ते करतो, समजून करतो. म्हणून ते श्राद्ध, ते सण वार, ते पित्र सगळे फेल होतं. आणि हे सांगत होतो तुम्हाला की आपला निजधर्म काय आहे, तर शांती आपला धर्म आहे. आणि हे सोडून तुम्ही वास्तविकता सोडली सणामध्ये की तुमच्या घरामध्ये खटपट होतीच, नवरा बायकोची तरी परिवारामध्ये, आहे की नाही? नवरा डेकोरेशन, एखादा आळशी नवरा असला की त्या दिवशी लक्ष्मीचं डेकोरेशन करच ना त्यानं, हे तू बघून घे म्हणते. त्या दिवशी खटपट होती की नाही? होती. किती बाया कबूला होती की नाही? होती, खटपट होती. मग सांगा, क्रोध आला की नाही? क्रोध आल्यावर ती सण वाया गेला की कामयाब झाला? घे. तर तुम्हाला आजपासून कोणतेही सण करायचं असेल तर सुरुवात केल्यापासून आरतीपर्यंत, आखरी लास्टपर्यंत रागात येणार नाही असा संकल्प करूनच सण करा. मग त्या टाईममध्ये नवऱ्यानं ठोकलं तरी काही म्हणायचं नाही, आणि बायकोनं काही बोलले तरी रागात यायचं नाही. तर आपला सण सफल झाला. हे निज धर्म आहे, आहे की नाही? त्याचं त्याला अर्पण करायचं. मग आता निजधर्म हा चोखडा नाम उच्चारू घडगडा, म्हणजे परमात्माची जीव आहे, परमात्माची सत्ता आहे, परमात्माचंच नाम आहे. म्हणून हे त्याचंच नाम, आपण त्याचे आहोत, त्याचंच नाम घेणं स्वधर्म आहे, निजधर्म आहे. आणि संसाराचं चिंतन करीत राहणं हे परधर्म आहे. झालं, मला एवढंच सांगायचं होतं. तर असं हे श्राद्ध तिथीबद्दल थोडंसं चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आणि श्राद्ध करणं आवश्यक आहे, पण शास्त्रविधीनं करणं आवश्यक आहे. एकच माणूस जेव घाला, पण श्रद्धापूर्वक, आहे की नाही? करावं की नाही हा प्रश्न नाही, करावंच, परंतु असं करू नये. अजून एक सांगतो तुम्हाला, परिस्थितीनुसार करा. कर्ज काढून श्राद्ध करू नका. तुम्ही जर कर्ज काढला की बापाला स्वर्गातून काढतात बाहेर, त्याच्या नावानं कर्ज निघते ना. मग पितराच्या नावानं जर कर्ज काढला तर ते कर्जाचं इफेक्ट कोणाला होते? तिथं बापाला होते तुमच्या. तुम्ही, आणि हे जर इथं फेडना गेला होता त्याला तिथं बेजारी होईल, दुःख होते, त्यांना त्रास होते. कर्ज काढून करू नका.
सगळ्यात चांगलं उत्तम लास्ट पॉइंट सांगून देतो तुम्हाला. ऋषीचं ऋण आहे, पितृ ऋण आहे, मातृ ऋण आहे, देवताचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे. सगळ्याचं ऋण जर चुकवायचं असेल तर एकच काम करावं, एकच काम करावं. हे माझं काहीच नाही समजून, जोपर्यंत हे सगळं माझं समजता तोपर्यंत तुम्ही ऋणी आहात. लई पक्की गोष्ट सांगालो, एक महत्वाची गोष्ट. खरं खरं समजायचं नाही. सगळं माझं वाटतं की नाही तोपर्यंत तुम्ही ऋणी आहात. ज्या दिवशी खरंच मी आणि माझे हे दोन्ही संपून जातील, हे माझं नाही या भावनेमध्ये तुम्ही जगसाल तर तुम्हाला ह्या संसाराचं सुखदुःख बी बाधा करणार नाही आणि तुम्ही कोणाचे ऋणी बी राहणार नाही. ज्या दिवशी परमात्माला हे सगळं समर्पित होईल, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवाच्या पायावर वाहून टाकला, की त्या दिवशी आपण पितृ ऋणातून, मातृ ऋणातून, ऋषी ऋणातून, देव ऋणातून, देश ऋणातून, समस्त ऋणातून मुक्त होऊन जाऊ आपण. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.